एवढी आपली छान मुंबई आहे, एवढं आपलं सीएसटी स्टेशन आहे तेही घाण असतं. आणि पाऊस येण्याच्या आधी सगळं साफसफाई झाली पाहिजे. जर मॅडमला जर असं वाटत असेल महानगरपालिका आयुक्तांना, तर त्यांना पावसाच्या दिवसात जरा नाला सोपारा साईडला न्यावं. नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. पावसाळा जवळ आलाय असं म्हणण्यापेक्षा पावसाळा सुरू झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सतवणारा प्रश्न म्हणजे पावसाळ्यामध्ये भरणारे रस्ते. मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर उभा आहे. आपण आज थेट लोकांमध्ये जाणार आहोत आणि नेमकी त्यांची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांनी काल माध्यमांसमोर एक स्टेटमेंट दिलं. ते असं होतं की मुंबई कधी पूर्णपणे ठप्प होत नाही, बुडत नाही. काही मोजकेच सकल भाग वारंवार दाखवून संपूर्ण मुंबई बुडवल्याचा आभास निर्माण केला जातो, असं बीएमसीचं म्हणणं आहे. सामान्य नागरिकांचं म्हणणं काय आहे तेच जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. सर नमस्कार, तुमचं नाव? मंगेश पिडवे. बर, तर सर कुठून आहात तुम्ही? मी शिवडीमधून. शिवडीमधून आहात. बर, मुंबईचं कसं आहे, ॲक्च्युली याचं टेक्निकल रिझन पण आहे आणि वस्ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे लोकांची वस्ती वाढल्यामुळे पाणीचं निचरा होणं पण शक्य होत नाही आहे. काही जागोजागी झोपड्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होणं हे शक्य नाही. आता तुम्ही मिठी नदीचा घ्याल किंवा आपण समुद्राचा हायटाईडचा बोलतो. आपण हायटाईडच्या वेळेला जास्त पाऊस झाला तर हायटाईडच्या वेळेला काय होतं, प्रॉब्लेम होतो की समुद्राचं पाणी हे आतमध्ये जात नाही. तरी वॉटर मशीन BMCने लावलेलं आहे, तर ते निचरा होत नाही. पण हे तुम्ही बोलताय की मुंबई डुबत नाही, हे खोटं आहे. मुंबई डुबते. मुंबई त्या सर्वसामान्य पब्लिकला त्रास होतोच. पावसाळा आपला जून जुलै महिना मुंबईसाठी खूप बेकार असतो. ह्याच्यापूर्वीचं जे सरकार होतं महानगरपालिकेचं, त्यांनी एवढा वर्ष चालवलं आहे. आता या वर्षी आता सरकार चेंज झालं आहे. आता ह्याच्याकडे आपल्याला बघणं हे लक्षात घेणं आहे की म्हणजे ते काय करतात. आता एवढ्या वर्षात त्यांची सत्ता नव्हती. त्यांनी जे कार्यप्रणाली चालवली आणि आता ती कार्यप्रणाली हे काय चालवतात BMC, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जसं आपण या साईडला आलो, कुलाबा या साईडला आलो, CST या साईडला आलो, एवढं तिथं पाणी साचत नाही. पाण्याचा प्रॉब्लेम कुठे सकल भागातच होतो, कारण की तो खालचा भाग आहे. हिंदमाता बघा तुम्ही, परळ बघा, या त्या गोष्टी बघा. तिथं सायनला किंवा आपण सायन कुर्ला हे सकल भाग आहे, खोलगड भाग आहे. तिथं बाजूला मिठी नदी असल्यामुळे ते पाणी आतमध्ये जात नाही. त्याच्याआधी काहीतरी टेक्निकली अजून काही करण्याची गरज आहे. आता एवढं काय केलेलं आहे, एवढा खर्च करते BMC, पण त्याचं काय आउटपुट निघत नाही. आता BMC अजून आता सरकार बदली आलं, ह्यांनी काय नवीन यंत्रणा आणताय याच्याकडे लक्ष नाही. हा पावसाळा बघण्याची वाट बघायची गरज आहे. आणि नाले सफाई काही झालेली नाही, 0% आहे. आणि मॅडमनं सांगितलं का या सरकार कोणती असो, आयुक्तांनी हे न्यूट्रल राहिलं पाहिजे आणि जनतेचा विकासाकडे ध्यान दिलं पाहिजे. सरकारकडे ध्यान न देता वरून एवढा निधी येतो, अजून नाले सफाई झालेली नाही. आणि आयुक्तांचं जे काम आहे हे न्यूट्रल आहे. यावर आयुक्तांनी पण या पद्धतीनं स्टेटमेंट देणं हे चुकीचं आहे. BMC ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे, त्यांनी असं सांगितलंय की मुंबई पाण्याने भरत नाही, काही भाग भरतात, पण लोक असं दाखवतात, असा संभ्रम निर्माण करतात की अख्खी मुंबई पाण्याने भरली. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे एक मुंबईकर म्हणून? एक मुंबईकर म्हणून मी असं म्हणते की दरवर्षीच आपले ट्रॅक पाण्याने भरतात, गाड्या थांबतात, लोक डोंबिवली कर्जत दुरून येतात, त्यांना किती तासन तास थांबावं लागतं गाडीमध्ये. तर असं नाही झालं पाहिजे. प्लीज, जर झालं नसेल, स्वच्छता विभागाने दक्षता घेतली नसेल तर घेतली पाहिजे या गोष्टीची. आणि पाऊस येण्याच्या आधी सगळं साफसफाई झाली पाहिजे. शक्यतो बऱ्यापैकी झालेली आहे, खड्डे मुजलेले आहेत, पण अजूनही कुठे असेल तर ते सगळं काम केलं पाहिजे कम्प्लीट. आणि जे बोलतायत ना की पाणी भरत नाहीत, ते घरात बसलेले असतात. जे बाहेर असतात त्यांना माहिती असतं की पाणी कुठे भरतं. रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी एवढं भरतं की आम्ही टिटवाळ्यापासून इकडे येताना आम्हाला प्रॉब्लेम होतो, एवढा प्रॉब्लेम होतो. आणि परत गाड्या थांबत येतात ती वेगळी गोष्ट, परत गाड्यामध्ये अडकून पडतात ते वेगळ्या. मेलमुळे गाड्या अडकून पडतात पावसामध्ये. कुर्ल्याला पाणी भरलं की आम्ही अटकलो ना, इकडे जाता येत नाही का तिकडे जाता येत नाही. आम्ही मुलं आम्हाला दरवर्षी असतं. दादरचा सकल भाग पूर्ण भरतो, आम्हाला ट्रॅव्हल करता येत नाही. गाड्यांमध्ये काय पूर्ण अर्ध्या पायामध्ये जात असतो. शहाडच्या ट्रॅकमध्ये, शहाडच्या स्टेशनमध्ये पाणी भरतं की शहाडचा पूर्ण कल्याणशी आणि या साईडच्या भागाशी कनेक्शन तुटलं जातं. म्हणजे साफसफाई होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हे पाणी भरण्याचं महत्वाचं कारण खड्डे कमी, कचरा जास्त आहे. BMC असू दे, KDMC असू दे, कोणीही असू दे, कुठलीही महानगरपालिका असू दे, त्यांनी सगळ्यात पहिले स्वच्छता ठेवली पाहिजे. ते प्लास्टिक वगैरे जे अडकून पडतं, खड्डे थोडे बुजतात आणि मग ते पाणी जिथं जमतं ते खड्डे कधी कधी कळत सुद्धा नाहीत की गाड्यावरून जाताना माणसं पडतात, लागतं. ज्याचं नुकसान होतं, कोणाचं जीवितहानी होते, काय होते त्याचा कन्सर्न त्यांना येत नाही. पण ज्याचा माणूस जातो त्याला माहिती असं काय त्रास होत असतो. याआधी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती. ती शिवसेनेची सत्ता जेव्हा होती तेव्हा विरोधक असं वारंवार बोलायचे की शिवसेनेमुळे मुंबई भरते.
यात सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? सरकारचा कुठला दोष आहे? त्यामुळे मुंबई भरत नाही. मुंबई भरते ही घाणीमुळे. आणि घाण करणारा हा एक शिवसैनिक नसतो, काँग्रेसचा नसतो का बीजेपीचा नसतो, तो माणूसच असतो. तो मराठी नसतो, कोणी नसतो. प्रत्येक पहिले नागरिकांनी पण कळलं पाहिजे, कचरा जो फेकतो तो गटारामध्ये पडतो, तो साफ केला जात नाही. बीएमसीचे कामगार कोणी असू दे, कुठल्या पण म्हणजे कोणीही असू दे, जर आपली ड्युटी त्यांनी परफेक्ट 100% दिली तर कोणालाही बोलायची वेळ येत नाही. पक्ष आपण राजकारण करत राहतील, त्याच्याशी सामान्य माणसाचा संबंध फक्त वोटिंग पुरती येत असतो. पण जो नेहमी जो ट्रॅव्हल करतो, ज्याला ज्यांनी सर्व्हाइव्ह करावं लागतं, त्याला प्रॉब्लेम होतो. आणि तो प्रॉब्लेम एक नागरिक म्हणून बघावा, कुठलाही पक्ष म्हणून किंवा पक्षाला सपोर्ट म्हणून म्हणायचं नाही. त्या पक्षाचं आपण कुठल्याही राजकारणाच्या हिशोबाने नाही करते. पाऊस सर्वांवर पडतो, गटर सगळ्यांसाठी असतं, सगळ्या गोष्टी सर्वांसाठी, ट्रेन सर्वांसाठी. मग सर्वांसाठी जी गोष्ट आहे ना, त्याला पक्षीय राजकारण नसावं, एवढं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही आम्हाला फक्त एवढं द्या की आम्ही तुम्हाला टॅक्स पे करतो ना, आम्हाला सर्व्हिस द्या. रस्ते चांगले आहेत, आता तरी भरपूर स्वच्छता आहे, पहिल्याच्या मानाने आता खूपच स्वच्छता आहे. पण याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट झाली का? आता जशी स्वच्छता वाढली तशी माणसं पण वाढलेत, बाहेरून येणारी पण वाढलेत, पॉप्युलेशन वाढले, त्याच्यामुळे अजून कचरा पण वाढलेला आहे. मग असं नाही की त्यावेळेस असं होतं आणि ह्यावेळेस असं. आम्ही पण माझी आजोबांच्या काळामध्ये रस्ते सुंदर होते, चांगलं होतं असं म्हणत होतं. आता रस्त्यामध्ये पाणी जमीन शोषत नाही, खेचून घेत नाही, पाणी वरचेवर राहतं, कारण सगळीकडे कॉन्क्रीट आहे आणि त्याच्यामुळे त्याला जायला जागाच पाहिजे. पूर्वीच्या काही जमिनी होत्या, पाणी खेचून घेत होती म्हणून अर्ध जमिनीत पाणी जात होतं, त्यामुळे ते पाणी भरण्याचा वगैरे प्रश्न कमी येत होता. आता सगळीकडे रस्ते असे आहेत ना, तर त्या पद्धतीने सर्वांनी करावं. याच्यामध्ये पक्ष भिक्ष काही नसतो. एक नागरिक म्हणून फक्त आम्ही एक सांगू शकतो तेवढंच. यावेळी असं झालेलं आहे की आपल्या सगळ्या रोडवरचे धंदे वगैरे रिमूव्ह केलेले आहेत, तर मला तर वाटतं की कचरा फार कमी प्रमाणात रस्त्यावर पडला असेल आता. झालंच पाहिजे रस्त्यावरची. हा, कारण ते धंद्यांमुळे पण म्हणतात ना की कचरा होतो. तर आता बघूया यावर्षी जे आपले सगळे रोड साफ केलेले आहेत ऋतुताईंनी, तावडेंनी, आणि फारच स्वच्छता हे राबवलेलं आहे. तर त्याच्यामुळेही बऱ्याच गोष्टी आता बघूया की चांगल्या, म्हणजे हा पावसाळा लोकांना त्रास देतो की नाही देत, हा हे आता कळेल. तुम्ही बघितलं तर नवी मुंबई साइड मध्ये खूप स्वच्छता आहे. तुम्ही कधी गेला तर तुम्हालाही अंदाज येईल. तेच तुम्ही मुंबईमध्ये पण इम्प्लिमेंट करायला पाहिजे. म्हणजे स्वच्छता ठेवली तर सगळ्यांनी स्वच्छताचं काम केलं ना, का स्वच्छ राहणार नाही? प्रत्येकाने स्वच्छ म्हणजे ठेवायलाच पाहिजे ना. एवढी आपली छान मुंबई आहे, एवढं आपलं CST स्टेशन आहे, तेही घाण असतं. मग ते पण आपण व्यवस्थित ठेवू शकत नाहीये. आणि मेन म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांनी ऍटलिस्ट जरा लक्ष ठेवलं की नाही इथे नाहीच करायचं, मग होणार नाही का? स्वच्छ राहणार नाही. हे सगळ्यांनी स्वतःचं काम केलं तर मला वाटतं व्यवस्थित राहणार सगळं. पण काय माहिती कुठे कमी पडतंय, होईल कधीतरी.